हे जर बघायचं असलं तर 8 दिवस माझ्या शेजारी उपोषण करा, मग तुम्हाला कळलं उपोषण म्हणजे काय ना. हवा कुंकून बाहेर गेली मग तुम्हाला ध्यानात येईल कोणत्या बाजूने हवा बाहेर गेली ते कुंकून आत घ्यायची, मेळ सुद्धा लागणार नाही तुम्हाला. आणि तुमची ढेरी कवाची मागं गेली, मेळ गेला लागणार. तुम्हाला योगा करायची गरजच नाही, वजन कमी करायचं आवश्यक माझ्याजवळ. तुम्ही इकडे माझ्या शेजारी बसा, तुम्हाला उठबत न्यावं लागलं पाहिजे बाजावर. तुम्हाला उपोषणाची किंमत नाही कळायची. बोललो का नाही बोललो मला माहित नाही, म्हणे आई बहिणीवरून बोलला. आणि नाही म्हणल्यावर वय ही कुठली पद्धत आहे तुमची? ही कोणती पद्धत आहे राज्य चालवण्याची? मी मरेपर्यंत माझ्या समाजाच्या बाजूला राहणार, तुमच्या कधीच बाजूला येऊन मी बोल करू शकत. त्याच्यात ते गिरीश महाजन म्हणतो त्याच्या लय लाड केले आणि मयूर तो म्हणतो लय लाड केले. काय लाड केले तो काय कॉफी पाहिजे मला गाच पाण्यातून कडं बोलू तू आपला काय नाही लागतो माहेरून. तो बघ ना तबळ वाजवते तर ते जामनेर सर्कल मध्ये तो असं तुझ्या सगळे तुम्ही मराठा मला घडा लागले आता. ते म्हणतात मा शेवटी मराठा आहेत आम्ही. हो ते म्हणते आम्ही शेवटी मराठा, तुम्हाला बोलायला आमच्या काय लागलं म्हणून. आम्हाला आरक्षण हे सगळे तरी आम्ही तुमच्या बाजूला होणार. बघूच म्हणले 34% मराठा आहे तिथे कोणती तो कार्यक्रमच उलटा पालटा होईल. कामं धामत तेव्हा तुला लाड केली. काय लाड केले तो काय पाळणा टाकला का बसायला? हा उलट तू चांगलं आला आमच्या फुकटचे हात येऊन गेला आमचा. 20 रुपयाचे पाण्याची बाटली पिऊन गेला आमसाठी. 20 रुपये लय महत्वाचे, कारण आम्ही घामाचे पैसे आमचे ते तुझ्यासारख्या हरामीचे पैसे नाहीत आमचे. तू कशाला माया नाले लागतो काय लाड केली? तो खाल्लेले पोहे आता आणखी निघले नसते आमच्या अंतरवाडीतले. माझे लाड करायला मी आणखी एकदा मंदिराला येत नाही बैठकाला. मी माझा समाज बैठकाला पाठवतो पण मी जात नाही. मी अंतरवाडीतच बसवली. तो काय लाड केले माहिती? उलट सांगतो तुम्हाला शिंदे साहेबांचा सन्मान मराठीने 6 महिने केला, 1-2 दिवस नाही. शब्दाचा सन्मान 6 महिने मराठीने केला. एवढ्या मुख्यमंत्र्याचा 75 वर्षात कुणीच केला नसं. त्यांनी 30 दिवस मागायचे, आपण 40 दिवस द्यायचे. त्यांनी 2 महिने मागायचे, आपण 2.5 महिने द्यायचे. त्यांनी 1 महिना मागायचा, आपण पुन्हा 1.5 महिना द्यायचा. त्यांनी 3 महिने मागायचे, आपण 3.5 महिने द्यायचे. असे 6 महिने त्यांच्या शब्दावर आपण वेळ दिला. तुम्ही आरक्षण दिलं का? नाही दिले. माझ्या मराठा समाजाची फसवणूक करतात. तरी मराठा समाजाला वाटलं शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो. मी सुद्धा म्हणत होतो आरक्षण देते तर शिंदे साहेब. ते शिंदे साहेब काय म्हणतात माहिती का? त्या देवेंद्र फडणवीसच्या नादानं ते म्हणते जरांगे पाटलाचं मला काही देणं घेणं नाही. दुसरं काय म्हणते परत जो लिमिट तोडतो त्याचा मी करेक्ट कार्यक्रम करतो. मा आणि तुम्ही अरे काय झोपे दे तुम्ही. मी बी सांगून टाकलं मग जो मर्यादा तोडतो त्याचा मराठा करेक्ट कार्यक्रम करतो. शिंदे साहेबांची एवढी इज्जत मराठा समाजात होती. ते फुटू कोणत्या पक्षाचं काही करून मराठ्याला त्याचं नव्हतं देणं घेणं. त्यांच्या इमानदारीचं देणं घेणं मराठा समाजाला होतं. की हा माणूस देईल. त्या दिवशी तसले शब्द वापरल्यामुळं मराठा समाजाच्या शिंदे साहेब एवढे नजरेतून उतारले की प्रचंड नजरेतून उतारले. ही खूप मोठी चूक शिंदे साहेबांनी केली. मी बोललो कुणाला त्याला तुम्ही कशाला मध्ये बोलले? मी मित्रतो फित्रतो ती भीत नसतो. मी माझ्या समाजाकडून प्रामाणिक आहे. तुमच्याकडून तुम्ही चुकला की मी झोडा मी सोडणार. मला दाट मोठी माझी तुम्ही नाही. तुम्ही काय देणार? काय दिलं केशन दिल्यात आम्हाला? काय दिलं तुम्ही? 75 वर्ष झालं तुम्ही देतोय म्हणता. काय दिलं कोणाला? उलट या 75 वर्षातले सगळे पक्षातले नेते आपल्याच बापजात्याने मोठे केले. नाही तर त्याला 20 वर्ष माझा जाऊन बघा यांना मोटरसायकल तरी होती का? या आमदार मंत्री झालेत नाही 25, 30 वर्ष झाले. इतिहासापासून बघा आपल्या जीवावर एवढे मोठे झाले. यांच्याकडे गाड्या घोड्या
बघले यांचे पूर परदेशी शिकायला गेले 1.5 किलोमीटरवरून त्यांच्या गाडीचं टायर वाजण्याला आवाज येतो एवढ्या गाड्या आहेत कोणाचे वर येते पहिल्या तो ह्या पंजाला दोन मोटरसायकल घेऊन लोकांचेच पहिले चोरून येत होता तो याकडे इतकं गावाला आलं कुठून या काही की आमच्या जीवावर आणि तो आता आमच्याच पोरांचे मुर्दे पाडणार तुम्ही लई शहाणे बघा तुम्हाला भांडायलाच पाहिजे काय कामाचे तरी हे लोक तुम्हाला 100 रुपयात तेल पीठ घेऊन देतात काय तुमचा संसार तुम्हाला चालवायला लागतो काय हात पसरता यांच्या पुढं तुमच्या पोराला आयुष्याचं आरक्षण द्या तुमचे पोर अधिकारी बनते IAS IPS कोणाला टाईप करून चालतात तुमच्याकडे असते काय तुम्हाला कोणत्या नेत्यापुढे हात पसरायची गरज आहे हे महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत ना त्या पक्षातले गृहमंत्री म्हणून स्वतःला मिरवतात दुसऱ्याच्या आई बहिणीवरती हल्ला घडून आणतात त्या 9 वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी शिरली ती गोळी काढताना 1.5 लिटर पाणी तिच्या पायातून निघलं तवा नाही का तुम्हाला ती आई बहीण वाटली तुमची ती आई बहीण वाटली तुम्हाला आणि दुसऱ्याची आई बहीण नाही वा गृहमंत्री म्हणून तुम्ही वागताय तुम्हाला काय करायचं करा मी आरक्षण घेण्याचं तुम्हाला सोडून करा तुमची नियत आहे बहिणीबद्दल आमच्या लक्षात आली काय आमच्या आया बहिणीला गेले चालता येत नाही 200-250 महिलांच्या मुडक्यावर पाय देऊ मारले त्यांना तवा नाही तुम्हाला आई बहीण दिसली तवा तर तो म्हणजे पोलीस माझे पोलिसांनाच मारलंय ही तुमची नियत मराठ्याविषयी त्या पोलिसांना तुम्ही निलंबित केलं मारलं म्हणून 8-10 दिवसासाठी मी रात्री माहिती घेतली त्या पोलिसांचं नेमकं काय मायबाप मराठ्यांना या परभणीकरांना सांगतो आणि परभणीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो जे पोलिसांनी आपल्या माता मावल्यांना मारलं होतं ना त्या पोलिसांना देवेंद्र फडणवीस यांनी बढती दिली त्याला पोस्ट वाढून दिली मारल्याबद्दल फक्त 8 ते 10 दिवसासाठी त्यांनी निलंबित केलं फक्त माता मावल्यांना मारलं म्हणून लक्षात आलं आणि निलंबित केलं आज त्या सगळ्या पोलिसांना त्या SP ला सुद्धा पुण्यात बढती दिली पहिला तो SP होता आता त्याला दुप्पट त्याची बढती केली वारे देवेंद्र फडणवीस आया बहिणी तुम्ही आम्हाला शिकवणार आणि आमच्या आया बहिणीला मारलं त्या पोलिसांना तुम्ही बढती दिली ही नियत तुमच्या आया बहिणीविषयी आणि आया बहिणी तुम्ही आम्हाला शिकवणार त्या पोलिसांना निलंबित करण्याऐवजी लोक काढून टाकण्याऐवजी त्यांना मोठमोठ्या पदावर बसवलंय आणि निवडून मराठ्यांतून येणार आणि आई बहिणीची भाषा तुम्ही आम्हाला शिकवणार तुमच्या घरातली ती आई बहीण आणि आमची राज्यातली माता मावली ही आई बहीण नाहीये हिचे पाय मोडले तरी तुम्ही काहीच बोलला नाही आणि पाय मोडणाऱ्या पोलिसांना तुम्ही बढती दिली म्हणजे बक्षीसच दिले थोडक्यात आणि राज्य चालणाऱ्या निघाले तुम्ही फडणवीस साहेब तुम्ही लय मोठी चूक केलेली तुम्ही माझ्या नादाला लागू नका तुम्हाला मी परभणीतून जाहीर सांगतो तुम्ही गलत माणसाला खेटला तुम्ही माझ्या नादाला लागू नका तुम्ही तुम्ही सारखं जर मराठ्यांना सारखं तुम्ही जर आडवं चालायचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला सरळ केल्याशिवाय सोडणार नाही मला लागतच नाही मी एवढा नशिबाने ही संपत्ती माझ्यासाठी खूप मोठी आहे म्हणूनच ते माझ्या मागा लागले सगळे तुम्ही बघा गाड्या आहेत का त्या नाही असं नाही लांबून पळायचं नाही का एखादा लग्नात रोज नसतो का पाहुणा ते मंडपाच्या कोपऱ्याला गाड्या आहेत का 2 किलोमीटर मागे हिंड तिकडे
आणि माझ्याकडे गावात आगाड्या आम्ही 100 जण आहे ही वर तू कोण आहे ते पुढून मग तुला दाखवतो कापचा आमचा कसा आहे म्हणजे हे सगळे प्लॅनिंग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.